नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफी या YouTube चॅनलवर. सोहम त्याचं घर सोडून इथे आलाय. पूजा सोहमचा नवीन संसार, लग्नानंतर काय बदल झाले? बांदेकराची सून म्हणते पूजा बिरारीने लग्न आणि नव्या संसाराबद्दल दिली प्रतिक्रिया. म्हणाली लग्नानंतर सोहमच्या आयुष्याबद्दल काय, ते पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा. आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा सोहम बांदेकर 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकला. सोहमने लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाची गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. अखेर येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या सेटवर घेतलेल्या उखाण्यातून पूजाने सोहमचं नाव घेतलं. प्रेमाची जाहीर कबुली दिल्याचं पाहायला मिळालं होतं. पूजा सोहमचा लग्न सोहळा लोणावळ्यात थाटामाटात पार पडला. यानंतर मुंबईत बांदेकर कुटुंबियांनी खास रिसेप्शन आयोजित देखील केलं होतं. या दोघांच्या रिसेप्शनला कलाविश्वातील सेलिब्रिटीसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. पूजाने आता थाटामाटात लग्न सोहळा पार पडल्यावर पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. नुकतीच तिने लग्नानंतर पहिली मुलाखत राजश्री मराठीला दिली. यावेळी तिला नव्या संसाराबद्दल आणि लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात काय बदल होतात याबद्दल विचारण्यात आलं. पूजा बिरारी यावर म्हणाली, मला लग्नानंतर फार काही बदल असं वाटलं नाहीये, कारण मी लग्नाच्या आधीपासूनच मुंबईत एकटी राहत होते. उलट लग्नानंतर मला छान वाटते, कारण मला आता आयुष्यभरासाठी हक्काचा रूममेट भेटलाय. खरं सांगायचं झालं तर लग्नानंतर माझ्या बाबतीत असे फार काही बदल झाले नाहीत. मात्र बिचारा सोहमच्या आयुष्यात बदल झाले आहेत, कारण तो त्याचं घर सोडून इथे आला आहे. आम्ही दोघांनी आमच्या कामापासून जवळ पडेल असं घर पाहिलंय. तर अखेर अर्थात बदल सोहमसाठी झालाय, असं पूजाने यावेळी सांगितलं. दरम्यान सुचित्रा बांदेकरांनी काही महिन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत लाडक्या लेकाला लग्नाबद्दल खास सल्ला दिला होता. त्या म्हणाल्या होत्या, जसं आदेशच्या आईचं म्हणणं होतं तेच मी सोहमला सांगत आहे. लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं. तुमचा संसार तुम्ही करायचा. तुम्हाला काही लागलं तरी मी आहे. रोज माझ्याकडे घरी येऊन जेवा, काहीच हरकत नाही. पण त्यानंतर तुमचा संसार तुम्ही करा. सोहमला सुद्धा मी हेच सांगितलं आहे. लग्न झालं की वेगळं राहायचं. मस्त मजेत राहा. समोरच्या मुलीचं सुद्धा माहेर आहे. तिचेही आई बाबा आहेत. सगळ्यांनी मस्त राहा. मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलं. आता तुम्ही तुमचं घर छान सांभाळा. ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.